चला तर आपण सिंपलमध्ये आता घरच्या घरी एक कच्ची दाबेली करून बघूया. मी एक भांडं घेतलं, त्यात तेल, थोडी हळद, थोडी लाल तिखट, चिंचेचे पाणी घातले, त्यात मसाला घातला कच्ची दाबेलीचा, थोडं पाणी घालून हे शिजवून घेतलेलं आहे मी मिश्रण. मीठ टाकलेलं आहे थोडं, तुमच्या आवडीप्रमाणे हे तुम्ही जास्त कमी करू शकता. मला ते जरा जास्त आंबट आवडतं म्हणून मी चिंचेचं पाणी एक्स्ट्रा वाढवलं त्यात थोडं. त्यात मी आता साखर टाकलेली आहे 2 चमचे. ही मी मुलांना घरी सोप्या पद्धतीने अशी कच्ची दाबेली केलेली आहे. आता मी हा बटाटू शिजवून घेतलेला आहे, त्यात तो मी आता असा हाताने थोडाफार चुरडून टाकलेला आहे. त्यात मी थोडं असं पाणी ॲड करून हा बटाटा पूर्ण गीर, जसं आपण बाहेर गाड्यावर खातो ना कच्ची दाबेली, तसा मी केलेला आहे. थोडं पाणी ओतून तो व्हिडिओ मी थोडा स्किप केलेला आहे. मी जास्त पाणी असं ओतलेलं आहे. हे असं मिश्रण तयार झालेलं आहे. हे मी पाव आणले, त्याला चटणी लावली, मी घरीच बनवलेली, त्याची रेसिपी मी परत टाकेन. कांदा, डाळिंब, शेंगदाण्याची सुद्धा रेसिपी मी परत टाकेन. थोडे एका साईडनं मी असे भाजी लावून घेतलेली आहे. तिन्ही साईडनीही मी वरून अशी लावून घेतलेली आहे. कच्ची दाबेली खूप 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 छान झालेली आहे. हे तुम्ही बघू शकता. हे मी जरा 2-3 असे एकदम एक्स्ट्रा करून ठेवलेले आहेत. इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे एका साईडला. त्यावर थोडं मी तूप ओतलेलं आहे. आता मी हे जे आहे तयार केलेलं बॅटर, ते सगळं मी असं आता दोन्ही साईडनी चांगलं भाजून घेणार आहे. खरपूस मंद गॅसवर ठेवलेलं आहे हे मी, जास्त काही नाही आहे. तुम्ही हे घरच्या घरी बनवू शकता. खूप सोपी अशी रेसिपी आहे. तुम्हाला मी शेंगदाण्यांचाही थोड्या दिवसांनी व्हिडिओ टाकणार आहे, तो बघा. हे बघा, एका साईडनं खूप छान खरपूस अशी भाजलेली आहे. बाहेर जे आपण ही कच्ची दाबेली नाही म्हणलं तर 20 रुपयाला एक तरी खात असेल. घरात आपल्याला हे एवढं सगळं खूप कमी पैशात खायला भेटतं आणि पोट भरून भेटतं आहे. माझ्याकडून थोडी भाजी, ह्याचे जे आतलं स्टफिंग असतं बटाट्याचं, ते थोडं कमी झालेलं. थोडं मी आता बारीक शेव आणलेली, त्यात हा मी चारीकडून आता असा डिप करून घेत आहे. हा बघा माझा